शेरू या आतमध्ये चल. तू पण जाणार आता कोको. काय रे तुझं? खाली नाही जायचं पण. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आहे शेरू. रोज यायचं असं असतं बाहेर जायला. चला आतमध्ये. तर आज आहे संडे आणि आज आहे संकष्टी. माझा उपवास नाही आहे, थँक. तर आज मोस्टली आमच्या घरी असतं नॉनव्हेज. संडे म्हणलं की नॉनव्हेज, पण आज आहे संकष्टी. तर आज आहे खिचडी, मस्तपैकी खिचडी खाणार आणि केळीचे चिप्स, जे की मला खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. आणि बघूया फर्दर काय होतं आहे काय. 3 दिवस नुसतंच म्हणते की मी आज असाइनमेंट करायचं, आज असाइनमेंट करायचं, आज असाइनमेंट करायचं, पण होतच नाही आहेत यार. काय करू काय समजतच नाही आहे. जेव्हा आपण डिझाईन करायची नसेल ना, तेव्हा खूप डिझाईन्सच्या आयडिया डोक्यात येतात. आणि जेव्हा डिझाईन करायची वेळ येईल, एक आयडिया येत नाही. आणि आता तर लोड वाढला आहे डिझाईन्सचा भरपूर, अजून पुढे जास्त अजून वाढणार. आणि आम्हाला आणि आमची आता ट्रिपसुद्धा जाणार आहे, पण मी जाणार नाही आहे. सो आता थोडं आवरते मी. आवरल्यानंतर हेडवॉश करायचं आहे आज मला. हेडवॉश करणार, आवरणार आणि त्यानंतर मग डिझाईन करायला. आज नक्की मी डिझाईन करायला बसणार, नक्की म्हणजे नक्की. तर गाईज आत्ता मी डिझाईन करायला बसली. खाऊन झालं माझं, खूप लेटनं खाऊन झालं, खूप लेटनं मी डिझाईन करायला बसले. त्याचं रिझन काही नाही, आज संडे आहे, कंटाळा होता. डिझाईन तर सुरू आहे माझी करणं, ते सुरू आहे माझी डिझाईनिंग करायला. डिझाईन तर सुरू आहे करायला, पण कसं आहे, वन हँडनी करायचं म्हणजे खूप अवघड आहे. एका हाताने ब्लॉगिंग करा, एका हाताने डिझाईन करा. आणि चिकूची तब्येत झाली आहे घरात, आणि बरोबर मेन आजच त्यांचं हॉस्पिटल बंद असतं. त्याला उद्या घेऊन जाणार आहे. काय आहे काय नाही ते आता उद्याच कळेल काय झालं आहे. डिफिकल्ट पार्ट डिझाईनचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे फॉन्ट शोधणे. डिझाईन तर करायला सोपं सोपं आहे, पण जेव्हा आपण फॉन्ट टाकतो, एखादा टेक्स्ट टाकतो, त्यात मोस्ट डिफिकल्ट पार्ट तो टेक्स्ट त्या डिझाईनला, त्या इमेजला सूट झाली पाहिजे. जर नाही झाली, लागले तुमच्या डिझाईनचे बरोबर. डिझाईनसोबतच फॉन्टची साईज,
देन एव्हरीथिंग या गाईज. माझ्याकडे यांचे ट्रीट्स आहेत. आता बघा कसे येतात. कोको पाहिजे तुला? या. आहा. तुला सुद्धा हवाय जेनी? आणि यांचं इथं आज फूड आणलेलं आहे 20 किलो. जेनो थांब, कोकोचं होऊ देत मग तुला द्यायचं. अगं थांब ना बाबू. जेनो पडलीस की ग खुळे बेला. And here is my कालू चिकू. चिकू आज तुला नाही देणार मी. तुझी तब्येत खराब आहे. हे फक्त कॅडबरीसाठी. इतर टाइमला अजिबात माझ्याकडे येत नाही. काय तुला नाही भेटणार बेला? काय ग, काय हवंय तुला? चिकू नो बेबी, तुला नाही भेटणार. तुझी तब्येत खराब नाही आहे, खराब आहे. एवढं तरी खाल्ला असच शेवटी, होय नाही? बास आता, एवढंच तुला भेटणार. बस आता तू जा, जास्ती नाही तुला द्यायचं. बस हे जे कारनामे आहे बघा. देणार आहे ना तुला बाबू, थांब की. देणार आहे की तुला. हे जेनू मम्मासाठी. आता तू जा, तुझ्या पोटात दुखतंय, जा. आहे चिकू, चिकू नाही. चिकू नो. अरे तिला खाऊ दे ना. नो नो बेबी, नेहमी तू 2 खातोस. गप्प बस पिल्लू. जेला किती कष्ट घ्यायला लागलेत कॅडबरी खाण्यासाठी. मुंडी बिंडी वाकडी करून. सॉरी जेनी. अरे थांब की बाबू. नम 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 नम. चुप. नो. सांडलंस ते कोण खाणार आता? हा, एक मोका सोडणार नाही कॅडबरी खायचा. हे बघा. अरे कशी बसली आहे ती कॅडबरी खायला.
अरे चिकू, जेनी पडेल. जेनी पडशील तू. जेनी पाय तुझा सटकला. गेली बघ तुझ्यामुळं ती. तुझ्या पोटात दुखतंय ना चिकू. काय हे किती हट्टीपणा. किती हट्टीपणा तुझा. काय सुरू आहे तुझं हे. हां आता झालं. आता एवढंच द्यायचं तुला. आता जास्त नाही. आता जेनू मम्माला तुझ्या, सॉरी बेलू मम्माला. जा जा आता. तू काय लागलायस. तुला नाही देणार मी. बेला ओय य य ये लवकर. नवीन फ्लेवर तुझ्यावरती ट्राय करूया आपण. ये ये लवकर. खाणार. नवीन फ्लेवर आहे. ओके छान आहे बेला फ्लेवर. मे बी तिला आवडलाय त्यामुळे ती खायली आहे. जर आवडलं नसतं तर तिने खाल्लं नसतं. अरे तुला नाही भेटणार. मी सांगितलं ना. बबू किती आगाऊपणा करतोयस. शेरू पण आला. शेरू तुला पण पाहिजे. तुझी ठेवली मी साईडला. नंतर द्यायचं तुला. तिला खाऊ देत ना. आगाव. किती तमाशा. किती तमाशा. अरे बबडू. बेलाचे डोळे बघा दिसतात. डेंजर. हे बघा हे बघा हे बघा. हा खाण्यासाठी एवढं. कॅडबरीसाठी एवढं एवढं करणार तू. कॅडबरीसाठी शेराचं खाताना शेराचं फेस बघा कसं दिसतंय. अरे गप की. अरे गप. किती क्यूट दिसतो. सांडलं. आता ते कोण खाणार. चिकू हे तुला पण आवडलं. पण तुला मी का दिले. तू का आलायस इथं. तुला देणार नाही मी. जा. पोटात दुखतंय ना तुझ्या चिकू. असं का करतोस. नो बेलू हे धर. अरे गप ना. अरे गप्प बसा की. मला माझा हात. अरे भाई मी लिटरली झोपले ना चारायला. झालं झालं. खाल्लास तू शेवटी. आत्ता ही एवढी शांत दिसते की नाही. ही एवढी शांत नाही आहे. एवढी मारते नाही. डेंजर आहे पोरगी. दिसते नुसती शांत है ना बेला. नुसती शांत दिसतेस का नाही. आणि शी इज प्रेग्नेंट गाईस. शी इज प्रेग्नेंट ऑलरेडी. हिचे हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे हिचा ऑलरेडी. अगं तू प्रेग्नेंट आहेस की बाई. कशी उभारल्यास. हा अगं हे खुळे बघा आहे का नाही. हा शेराचं फेस बघा कसं दिसतंय. किती क्यूट. नाक वरती करून कोण खातं. कुठलं मांजर खातंय नाक वरती करून. हा प्रॉपर बाईट्स घेतोय. प्रॉपर आला
चिक्कू महाराज आले. चिक्कू महाराजांना फक्त कॅडबरी खाऊ एवढंच पाहिजे. पोटात दुखलं त्याचं काय नाही. आता मी खाते आईस्क्रीम, माय फेवरेट. मला सर्दी झाली आहे, मला घसा खराब आहे. जाऊ दे तिकडं, तब्येत गेली खड्ड्यात. एन्जॉय. आईस्क्रीम म्हणजे माझं जीव की प्राण आहे. मी आईस्क्रीम कधीच सोडत नाही. कितीसुद्धा मी आजारी पडली तरी मी आईस्क्रीम सोडत नाही. मँगो आणि बटरस्कॉच मिक्स म्हणजे आहेत वेगवेगळे, मी केले मिक्स. तुला पाहिजे का जेरी? एवढ्या थंडीचं तुला का पाहिजे ग? शी लव्स आईस्क्रीम. जेनीला आईस्क्रीम खूप आवडतं. ती कशी बसली थांबा दाखवलं. तिला सुद्धा आईस्क्रीम खूप आवडतं. तुला पाहिजे जेनी? नखरे सुरू इजे. चल बाळ, चला चल चल घरी जायचं. बाहेर असं यायचं नसतंय, कळलं? खोळ्यासारखं. बेबी किती क्यूट दिसायलास का जेनी तू. तर गाईज ब्लॉग एंड करायचं राहिलेला, सो आता मी एंड करते या ब्लॉगला. लाईक शेअर सबस्क्राईब. गुड नाईट, बाय.